कोमलला ॲडमिट केलं आहे. डॉक्टर बोलले की आता ॲडमिटच उपाय आहे, कारण नाहीच होत आहे बरं. अजूनसुद्धा गेलेलं नाही आहे पित्त. हे बघा, हात बघा कसा सुजला आहे. हा सुद्धा हात सुजलेला आहे. आणि आता हे जे रिपोर्ट्स वगैरे काढले आहेत आणि त्यासाठी हिला ॲडमिट केलं आहे. सर्वजण आलेत बघायला. भेटायला आलो म्हणजे आम्ही सर्वांनी मिळून ॲडमिट केले. यस. मग काय लक्ष कारण की नाही, एक तर माझी नस बघा कुठे बाबा जाय म्हणते वरून. काय रे माऊला बघ इंजेक्शन. माऊला बघ काय झालं. हात नाही लावायचा. हात नाही लावायचं. ठीक आहे, बघू आता कधी बरी होते. ताप पण आला. किती दिवस सांगितलं ऍडमिट करायला? आता रिपोर्टवर सगळं डिपेंड करतं. संध्याकाळी रिपोर्ट येतील त्यावर डिपेंड करतं किती दिवस ऍडमिट ठेवायचं. ओके. मला ताप पण खूप आहे, खूप ताप आहे. 100+. 2 दिवसापासून ताप आहे. हार्ट रेट 150. ॲक्च्युली आम्हाला वाटलं की आज बरी होईल. नेहमीप्रमाणे आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन आलो, कारण आजसुद्धा जास्त झालेलं. पण आज डॉक्टर बोलले की तिला ॲडमिटच करावं लागेल आणि ब्लड टेस्ट करून रिपोर्ट्स वगैरे करावे लागतील की नेमकं काय झालं आहे. आता एवढ्या दिवसापासून तिला इंजेक्शन वगैरे देत आहेत, सलाईन वगैरे लावतात, तर झालं पाहिजे बरं. पण होत नाही तर काहीतरी मोठी गोष्ट असू शकते. तर त्यासाठी ब्लड टेस्ट वगैरे करायला आपण दिलेले आहेत. रिपोर्ट रात्रीपर्यंत येतील आणि आजच्या दिवशी तिला ॲडमिट करायला सांगितलं. आणि रिपोर्टवरती डिपेंड आहे की किती दिवस तिला ॲडमिट करायचं. सो मला असं वाटतं की लवकर बरी झाली पाहिजे, पण मॅम अजून बरे होतच नाही आहेत. आजचा 5वा दिवस आहे ना? 5वा दिवस आहे, कंटिन्यू चालू आहे ना हे. आजचा 5वा दिवस आहे. खूप सारे प्लॅन्स वगैरे केलेले आहे आम्ही. शॉपिंग वगैरे करायची होती जयंतीची. देन आता 2 दिवसावर जयंती आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, पण कोमलच आजारी आहे. कधी बरी होईल? मला असं वाटतं जयंतीच्या आधी बरी झाली पाहिजे एकदम. आणि आय होप परवा जयंती, उद्यापर्यंत बरी झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असं की आज जे रिपोर्ट येणार आहेत ते नॉर्मल रिपोर्ट यावे हीच, कारण भीती वाटते रिपोर्ट्सची की रिपोर्ट्समध्ये काही चुकीचं नको यायला. चांगले रिपोर्ट्स यायला पाहिजे, नॉर्मल रिपोर्ट्स यायला पाहिजेत. आणि आज ॲडमिट करून ही पूर्णपणे क्लिअर झाली पाहिजे असं वाटतंय. पण माहीत नाही की काय होणार आहे काय नाही. आणि दुसरी गोष्ट, मी जास्त ब्लॉग वगैरे घेत नाही आहे, कारण मी कोमलला जरा जास्त टाईम देतो आहे, कोमलसोबत आहे. तर या कारणाने मला पूर्णपणे अपडेट देता येत नाही आहे. पण जेवढं मला जमेल, जेवढं मला फ्री टाईम भेटेल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल की काय चाललं आहे काय नाही. मी आहे कोमलसोबत, कोमलची काळजी घेतो आहे. दादा, तुम्हाला वाटलेलं का तुमचा बर्थडे हॉस्पिटलमध्ये होईल? हा ना, सकाळपासून हॉस्पिटलला एक बर्थडे ऐसा भी बरं झालं कोमलने निर्णय घेतला बोईसरला यायचा, नाही तर मला एकट्याला जमलं असतं, पण मी गडबडला. हा, की काय करायचा निर्णय घेता आला नसता ॲडमिटचा, करायचं की नाही. ठीक आहे आम्ही सर्व एकत्र. सगळे असं टेन्शन नाही. रोहित पण आलाय. हाय. ओ शिट. कालपासून आज खाते, थोडंसं बरं वाटतंय आधीपेक्षा. हा, म्हणजे थोडी फ्रेश दिसते तू. मला स्वतःला पण बरं वाटतं. बरं झालं आपण तुला ऍडमिट केलं. चेहऱ्यावरचं पित्त अख्ख गेले. हातावरचं हातावरचं आहे, पण ते आता रेडनेसच आहे. हो, जास्त वाटतं रे. नाही नाही ते हे आहे, दबलं. राहिलंय. म्हणजे तिचा हात जो सुजलेला ना तो थोडासा दबलाय. नाही, हात असं सुजलेलाच आहे. मम्मी भरवा ना तिला खिचडी. मी तेच बोलले, मी भरू का?
एकदम भारी बनवलं. मी भरू का? मला वाटलं मम्मी भरवतील. भरवा ना मग. अशी वेळ आहे ना आमचं. एवढं नाही झालं काही, हात चालू आहे माझा. नाही रे नाही, मस्ती करतोय. खाते याची. मी भरू का? मी तुला विचारलं कोमल, अशी बघू नको डोलेवर करून. चल पोटभर खाऊन घे, जरा बरं वाटतंय तुला असं बघून. असं मी सांगतो. आणि मला असं वाटतं की ही क्लिप बघून ऑडियन्सला सुद्धा बरं वाटत असेल की कोमल थोडीशी फ्रेश दिसते. नाही, मला स्वतःला पण वाटतंय. यस, थँक गॉड. म्हणजे मला बोलता पण येत नाही, मला बोलता पण येत नव्हतं. एवढं मला झालेलं. घसा वगैरे पण सुजलेला. आता ठीक आहे. यस. फक्त हात ना जरासं जास्त सुजलाय. हा खूप सुजलाय, असं टाईट टाईट फील होतंय. हे बघ. ते आज रात्रभरात झालं पाहिजे नीट, आता लावली जाईल. पूर्णपणे नीट हो, कारण सर्वांना फॅन बी नव्हता लावला, ती म्हणती AC लावली. मी AC मला आतापर्यंत फॅन बी नव्हता. तिला आता थोडं बरं वाटतंय, मग तेव्हा तिने आता लावली. AC लावतात मॅडम त्या. नाही दिवस तिला ताप होता ना म्हणून ते लावून नव्हते ते. ऐकलं का, ब्लॉग एंड होईपर्यंत सर्वांना तू ठणठणीत दिसली पाहिजे. मला ठणठणीत करायचं, मला 14 एप्रिलला जायचं. आमची तयारी. एप्रिलची तयारी करायची. मग गेला माझा तुमचा अख्खा बर्थडे आज 12 वाजता इथं खतम होणार आहे. हॉस्पिटलमध्ये. अख्खा बर्थडे हॉस्पिटलमध्ये गेलेला आहे. काय नाही, प्लॅन केलेला फ्लॉप झाला. फ्लॉप नाही झालाय. आपण एक काम जाऊ करू, उद्या जर ही बरी झाली ना तर आपण उद्या प्लॅन करू आणि मग परवा जयंती करू. ओके. लवकर बरं आपण तुम्ही. हा, लवकर बरी झाली पाहिजे. बरी झाली का आपण तो प्लॅन करू, नाहीतर मग 14 एप्रिल झाल्यावर दुसऱ्या दिवशी करू. एवढं काय नाही. हा, तसं पण चालेल. मग काय जयंती झाल्यावर मग बर्थडे बनवू, किंवा उद्या बरी झाली तर उद्या बर्थडे करू आणि परवा जयंती. जयंती करू. मग काय? ओके, सगळं चल खाऊन घे. सर्वजण घरी गेलेत आणि घरी जाऊन जेवणाचे बंदोबस्त वगैरे करायला गेले. दुसरी गोष्ट असं की आत्ता अर्ध्या तासामध्ये रिपोर्ट्स येणार आहेत. रिपोर्ट्स आल्यानंतर समजणार आहे की कोमलचं काय, म्हणजे कुठली ॲलर्जी झाली आहे, कशा बाबतीची ॲलर्जी झाली आहे आणि हिला किती दिवस इथे ठेवायचं आहे, हे सगळ्या गोष्टी रिपोर्ट आल्यावरती समजणार आहे. आजचा दिवस ठेवायला सांगितलं आहे, पण कोमल अशी बोलते की नको, मला नाही थांबायचं इथे, आपण जाऊया घरी. पण आता ते डिपेंड आहे डॉक्टरांच्या वरती. आता डॉक्टर्स येतील, रिपोर्ट्स घेऊन सांगतील काय आहे, तुम्ही घरी जाऊ शकता की नाही जाऊ शकत, आजचे दिवस थांबूया की अजून 2-3 दिवस थांबवावं लागेल, या सगळ्या गोष्टी डॉक्टरच सांगतील. आता मॅडम झोपलेल्या आहेत. मला असं वाटतं मॅडम मला उठवावं. मॅडम टेडाव टेडाव टेडाव. मी थोडंसं डोळे झाकले. डोळे झाकलेले पण जरा बरी वाटते आधीपेक्षा. ताप गेला ना माझं. ताप वाव, भरलेला. झालं कोमल क्लिअर. हात हात नाही झालेत, पण थोडेसे झालेत मगासपेक्षा. हातानं ही गरम वाटते थोडं थोडं. नाही, हे गरमच आहे, अंग गरमच वाटतंय. हे माझ्या हातावरती ते बघताय ना करामती, हे या मॅडमच्या. आमच्या मांजरेनी मला नखं मारलेले रागात. आमची मांजर लवकर बरी झाली पाहिजे. पिल्लू तू नाव केली आज? केली नाव तूच बोला ना, थंड पाण्याने अंघोळ. थंड पाण्याने अंघोळ कर, कारण मला पित्त येतं ना, तर मी थंड पाण्याने अंघोळ करतो ना तर मला बरं वाटतं. मी सुद्धा नाव केली आहे म्हणून मी पण जरा फ्रेश वाटत असेल. आता नुसतं या गरमीमध्ये चिकट झालेलं. आमच्याकडे 2 छोटी पोरं आहेत ना नाव बोलणारे, म्हणून मला सवय पडली नाव केली. आणि दुसरी गोष्ट जरा बरं वाटतंय कारण AC आहे म्हणून, नाहीतर एवढी गरमी पडली आहे, जाम असं चिकट होतं. गरमीचं पण झालं असेल बघ, जास्त गरमी पडली ना. गरमी आहे ना म्हणून. मला असं वाटतंय थोडं, कारण की असं नाहीच होऊ शकत. कुठली नॉर्मल ॲलर्जी असेल ना, मला तर कधी झाली नाही कोणत्या गोष्टीची, मला माहित पण नाही कोणत्या गोष्टीची मला ॲलर्जी आहे, मला आजच माहीत पडले. मी काय त्या दिवशी खाल्लेलं पिलेलं सगळं मी म्हणजे असं विचार करते, पण मी असं नवीन फक्त एक गोष्ट घेतलेली. आय डोंट नो त्याच्याने झालंय की नाही, तर रिपोर्टमध्ये कळेल आपल्याला. कोमल ऐक ना, चल ना घरी, जाम बोर झालंय. मला पण बोर झालं, बोर पण झालं. हे नीट झाल्यावर मला असं वाटतं. चल उठ, चल बस झालं, उठ बस झालं काय, उठ चल. कंटाळा आला आता ना. हा चल उठ, चल जाऊ, चल घरी. खास येते रे. हा चल उठ, बस झालं, चल लय टाइमपास. असं याचा विषय काय, तिथे मी थोडं खाजवलं ना, पण सगळीकडं छवलं खायचं. हा म्हणून तुला मी बोलतोय की नको खाजू. वाटलंच ना असा हात फिरवत जा. हा तुझा हात मस्त आहे, फिरव.
रफरफीत आहे ना. नाही सॉफ्ट वाटतं. याला पण फिरव. हा मस्त वाटतंय. कात्या आणू का घासायला? तू हात काय काळा झाला एवढा भाऊ? मीच काला झालोय. नाही असं काय झालं? अच्छा टॅन झालंय. टॅन एकदम आहे बेकार टॅन झालंय. शी खरंच लय बेकार टॅन झालं हो. ना. जळल्यासारखं झालंय स्किन. पदयात्रा माझी पण ना आता खाजून खाजून काळी पडणार आहे स्किन. नको ना खाजू. मला पूर्ण पाय काळे पडणार आहेत, पूर्ण हात काळे पडणार आहेत, गॅरंटी मला. नको एवढं खाजू. इच्छा होते रे खाजायची. नको. मग आता ह्या हाताला होते पण हात काय काम नाही करणार माझा खाजवायला. सो ठीक आहे, डॉक्टर्स येऊ द्या, रिपोर्ट काय येतात ते आम्ही सांगतो तुम्हाला. गाईज आता जस्ट डॉक्टर येऊन भेटून गेले आणि मला आणि कोमलला आत्ता समजलं की टेस्ट कसली कसली केलेली. मलेरिया, डेंगू, टायफॉइड आणि कोणते इन्फेक्शन वगैरे झाले का, ॲलर्जीचं, त्याच्यानंतर पेशी वगैरे बरोबर आहे का. बाबा एवढ्या आम्हाला तुला माहिती होतं एवढं सर्व? ते आत्ताच आपण केलेलं आहे. हा आताच केलेलं. आम्हाला आम्ही सांगितलं बोलस रिपोर्ट आहे. तसं नसतं पण ते आणि मी खुश ह्याच्यासाठी आहे की की सगळं सगळं नॉर्मल आहे. पण मग झालं काय नॉर्मल? सर्व नॉर्मल आहे. फक्त विषय असा आहे की कुठल्या तरी गोष्टीची ॲलर्जी झाली आणि त्याच्यानी इन्फेक्शन झालंय, व्हायरल इन्फेक्शन झालंय आणि त्या अँटीबायोटिकनी बरं होणार आहे. तर मॉर्निंग पासून 2 अँटीबायोटिक तिला दिलेल्या आहेत डॉक्टरांनी आणि रात्रभरात अजून 2 येणार. तर ते बोलले मॉर्निंग पर्यंत ओके होतील ते. आताच मी ओके झाले शपथ. हा म्हणजे आता बऱ्यापैकी ओके. तेव्हा बघितलं असेल मी कशी बसलेली बाबाची शांत. हा. तू माझ्यात बोलत होता मी तुला किती आणि हातावरचं पण गेले. हा आता मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवलेलं होतं हातावर. आता नाही एवढं सुजला फक्त हात तेवढंच ते सुजलेलं तर सूज नाही उतरले अजून. पण पायावरचं म्हणून थोडस फेड झालंय. तर रात्रभरात तोंडावरचं पण गेला. रात्रभरात तिला अजून अँटीबायोटिक देऊन मॉर्निंग पर्यंत ओके करतील आणि मॉर्निंगला मग डिसाईड होईल की हिला डिस्चार्ज द्यायचे की नाही. सो ठीक आहे. मला असं वाटतं की ब्लॉग आपण आता जरा एंड करावा. रिपोर्ट्स वगैरे सांगितलं ऑल ओके, ऑल गुड आहे. फक्त इन्फेक्शन झालंय व्हायरल कोणता तरी आणि त्या कारणाने तिला ते झाले आणि ते पूर्णपणे बॉडीमधनं निघालंच नाहीये म्हणून ते जरा जास्त झालेलं. पण आता अँटीबायोटिकने ते उतरत चाललंय आणि आय होप पूर्ण रात्रभरात ओके होईल आणि मॉर्निंगला ठणठणीत दिसेल. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण कोमलला ठणठणीत बघूया आणि आताच ती ओके झालेली आणि थँक्यू सो मच. माझ्या बायकोसाठी खूप चांगले कॉमेंट्स आले असतील. माझा हात जाम दुखतोय. तुम्ही आम्हाला खूप भारी म्हणजे मला सजेशन पण दिले की हे लावते कर असं तसं. पण तुम्हाला सांगू का हे खूप हाय लेवल्स झालेलं. म्हणजे कोकम पाणी वगैरे पिल्याने काहीच झालं नाही. मी पिलं, बॉबीनेच मला 2-3 वेळा कोकम पाणी दिलं. आज सुद्धा मी पिऊन आली तरी सुद्धा काही नाही झालं. म्हणजे खूप सगळ्यात हाय लेवलचं इंजेक्शन पण दिलं जे इमर्जन्सी मध्ये देतात ते मला 3 दिवसापासून देतात. त्याच्याने पण नाही उतरलेलं. आता मला ऍडमिट केलं, अँटीबायोटिक देतात, वरून ते इंजेक्शन पण दिलं जे खूप हाय लेवलचं असतं. आणि आता थोडं ठीक आहे. होतो आता अजून पूर्णपणे ठणठणीत रात्रभरात होईल. सो ठीक आहे. थँक्यू सो मच. खूप चांगले कॉमेंट्स केल्याबद्दल आणि देवाकडे प्रार्थना केल्याबद्दल की माझी कोमल लवकर बरी हवी अशी प्रार्थना तुम्ही केलात. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. खूप सारं प्रेम आणि मला जेवढं जमलं मी तेवढा ब्लॉग घेतला. छोटासा ब्लॉग झाला असेल. मला जेवढं देता आलं तुम्हाला अपडेट तेवढी मी अपडेट दिलेली आहे. आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्या मला असं वाटतं की कोमल तू ब्लॉग चालू केला पाहिजे फुल एनर्जेटिक. सो हे गाईज वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. या एनर्जी आम्ही जेव्हा ठरवतो ना आता आपण रेग्युलर ब्लॉग करू तेव्हा हे असं काय नाही होतं. आम्ही तुम्हाला माहिती 2-3 दिवसाआधी ठरवलेलं आता रेग्युलर ब्लॉग करणार आणि असं झालं जेव्हा आम्ही विचार करतो ब्लॉग तर करू. मला पण असं वाटतं आणि ऑडियन्सला पण असं वाटतं की तू एनर्जीनी फुल एनर्जेटिकनी ब्लॉग उद्याचा चालू केला पाहिजे. नक्कीच करणार. बाय. लव्ह यू ऑल. भेटू नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. आपण स्टार्टिंगला Like काहीच करा. बोललो नाही. याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार नाही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या चॅनल युट्यूब चॅनलला. काय काय आता बोलता कितींदा खाजवलंस? माझं इच्छा होते सवय लागेल. शांत राहा. थोडं आहे ना. शांत राहा. तू जेवढं अय्यो, खाजवलं हात आहे ना, मी असं करून जातोच खाजवायला. तू जेवढं
तू जेवढं खाल्लं ना तेवढी जास्त इच्छा होती. या हाताला जाम इच्छा होते खाजायची. मी यो हात बिझी आहे ना काय तू पण किती कंट्रोल केलं बापरे बघ. इच्छा खूप आहे याला खाजू मी पण यो हात बिझी आहे असा म्हणून कंट्रोल झालं. पण तू जेवढं खातो ना तेवढं अजून इच्छा होणार. तुला जाम हात दुखलाय ना. जाऊ ठेव. बाय बाय बाय.